नमस्कार. कथेचं नाव वात्सल्य. लेखक श्रीयुत विश्वनाथ मानकर. त्यावेळी माझं कामाचं ठिकाण सातारा हे असल्यानं ऑफिसच्या कामानिमित्त मला पुण्याहून साताऱ्याला जावं लागायचं. स्वारगेटवरून साताऱ्याकडे जाणाऱ्या एशियाडनं किंवा अगदी मिळेल त्या एस टीनं मी प्रवास करायचो. एस टीमध्ये शेजारी बसलेल्या सहप्रवाशांबरोबर गप्पा गोष्टी हास्यविनोद करताना अगदी नवनवीन मित्रही जोडले गेले होते. सुमारे तासादीड तासानं येणाऱ्या भुईंज या छोट्याशा गावातल्या स्थानकावर चहा पाण्यासाठी एस टी थांबायची. अर्थात मीही चहासाठी खाली उतरायचो. असाच एकदा चहाला उतरलो असताना स्थानकाजवळील फुटपाथवर एक मध्यमवयीन खेडवळ बाई डाळिंब विकताना दिसली. त्या बाईजवळ सुमारे वर्षा दीड वर्षाचा तिचा मुलगाही बसलेला होता. माझं लक्ष जायचं कारण म्हणजे तो मुलगा रडून रडून धिंगाणा घालत होता. त्याचं रडण्याचं कारण स्पष्टच होतं. त्याला समोरच्या टोपलीतलं डाळिंब खायला हवं होतं. पण त्याच्या हट्टाला न जुमानता त्याची आई ते काही त्याला देत नव्हती. काही प्रवासी तिच्याकडून डाळिंब विकत घेत होते आणि आपापल्या एस टीकडे परतत होते. एकीकडे गिऱ्हाईकांना डाळिंब देणं, पैसे घेणं आणि त्यातच मुलाची एकसारखी रडरड. यामुळं ती माऊली चांगलीच त्रासून गेलेली मला दिसली. तिच्या टोपलीत संपत असलेली डाळिंब बघून मुलाचं रडणं आणखीन वाढत गेलं. एस टीजवळ उभं राहून मी हे सगळं दृश्य लांबूनच बघत होतो. एकीकडं त्या निरागस लहान मुलाची मला दयाही येत होती आणि दुसरीकडे त्या मुलाचा एवढासा हट्टही पुरवत नाही हे बघून त्या बाईचा मनापासून राग येत होता. निरागस बालकाचा हट्ट आणि व्यवहारी प्रौढत्वाच्या पोटाची खळगी यामध्ये विलक्षण द्वंद्व सुरू होतं. व्यवहारी प्रौढत्वाविषयीचा राग व हट्टी बालकाविषयीची दया या संमिश्र विचारांनी माझ्या मनाची खूपच घालमेल झाली. काय करावं ते कळेना. मन अतिशय बेचैन झालं. एस टी सुटायची वेळ झाल्यानं लांबून कंडक्टर ड्रायव्हर येताना मला दिसले. माझ्या शेजारी बसलेल्या सहप्रवाशाला चटकन मी येतोच अशी खूण करून तडक त्या डाळिंबवाल्या बाईकडे गेलो. तिच्या टोपलीत राहिलेलं ते डाळिंब मी विकत घेतलं. 10 रुपये दिले आणि ते डाळिंब तसंच त्या मुलाच्या हातात दिलं. डाळिंब हातात बघून त्या मुलाचं रडणं थांबलं. त्याच्या चेहऱ्यावर एक आनंद पसरला. त्याचा आनंद बघून माझ्या मनाची अवस्था आनंदाचे डोही आनंद तरंग अशी होऊन गेली. एक आत्मिक समाधान मला मिळालं आणि त्या समाधानानं मी एस टीत येऊन बसलो. एस टी सुरू होण्याच्या बेतातच होती. सहजच माझी नजर पुन्हा वळणावर बसलेल्या त्या डाळिंबवाल्या बाईकडे गेली. जे पाहिलं ते थक्क करणारं होतं. त्या डाळिंबवाल्या माऊलीनं आपल्या रडणाऱ्या मुलाच्या हातातून एव्हाना ते डाळिंब काढून पुन्हा एकदा टोपलीत ठेवलं होतं. अर्थातच परत एकदा ते मूल आक्रोश करू लागलं. पण त्याच्या रडण्याकडे दुर्लक्ष करून त्या बाईनं ते डाळिंब समोर उभ्या असलेल्या गिऱ्हाईकाला पुन्हा एकदा विकून टाकलं. टिचभर पोटाच्या खळगीनं वात्सल्यावर विलक्षण मात केली. भुईंज स्थानकावर त्या 10-12 मिनिटात जे काही मी बघितलं, अनुभवलं, त्याचा माझ्या मनावर खूप मोठा आघात झाला. त्या सहप्रवाशाच्या नजरेपासून मी माझे पाणावलेले डोळे लपवू शकलो नाही.
खाली उतरलेले प्रवासी पुन्हा एसटीत येऊन बसल्यानं आता बस आपल्या वाटेवर निघाली. मागचं सारं मागे ठेवून एसटी साताऱ्याकडे धावू लागली. केरबेरच्या मुलामध्ये आपल्या बापाविषयी असलेलं तुटपुंज पितृप्रेम आणि डाळिंबवाल्या बाईच्या पोटाच्या खळगीनं वात्सल्यावर केलेली मात याचा एकमेकांशी संबंध लावत मी विचारात गढून गेलो. पण मन विषण्ण झालं ते झालंच.